नमस्कार, मी अशू. आय एम अशू कुकिंग चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत करते. विदर्भ पारंपरिक वाढवण्याचा पदार्थ म्हणजे ज्वारीचे पिठाचे धापोडे किंवा पापड. हे धापोडे अगदी पारंपरिक पद्धतीने चुलीवर कसे बनवायचे ते आपण बघणार आहोत. चुलीवर बनवलेले धापोडे एकदम चविष्ट लागते खायसाठी. हे धापोडे बनवून 2 ते 3 वर्ष तुम्ही साठवून ठेवू शकता आणि हवं तसं भाजून किंवा तळून खाऊ शकता. चला तर ही पारंपरिक रेसिपी कशी बनवायची ते आपण बघूया. यासाठी मी इथे पातेलं घेतलेलं आहे. त्या पातेल्यामध्ये आपल्याला ज्वारीचे पीठ भिजवून घ्यायचे आहे. तर यासाठी मी इथे 2 पायली ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. म्हणजेच 8 ग्लास ज्वारीचं पीठ घेत आहे. आता पीठ भिजवून घ्यायचं आहे. थोडं थोडं पाणी घालायचं आहे आपल्याला आणि छान असं पीठ भिजवून घ्यायचं आहे. डोस्याचा किंवा इडलीचा आपण जसं बॅटर बनवतो तसंच त्याच पद्धतीत आपल्याला पीठ भिजवून घ्यायचं आहे. अगदी थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि व्यवस्थित असं हाताने मिक्स करत जायचं आहे. या पिठाचं बॅटर बनवताना यामध्ये गुठळी होऊ नये म्हणून थोडं थोडं पाणी घालत आहोत. बघा, अशी कन्सिस्टन्सी ठेवायची आहे. जास्त पाणी घालायचं नाही आहे. जास्त पाणी घातलं की ते खूपच पातळ होतं. घट्ट नाही आणि पातळ नाही, परफेक्ट मीडियम कन्सिस्टन्सी ठेवायची आहे. ज्वारीच्या पिठासाठी इथे मी तिप्पट पाणी घेतलेलं आहे. त्यानंतर बघू शकता तुम्ही, एक सुद्धा गुठळ्या राहिलेल्या नाही आहे. याला आपण एका डब्यात झाकण झाकून रात्रभर भिजवून ठेवायचं आहे. रात्रभर ठेवल्यामुळे पीठ छान असं फर्मेंट होतो. पण जर तुम्हाला खूप जास्त आंबट पापड हवे असेल तर तुम्ही 1.5 ते 2 दिवस आंबवू शकता, पण त्याहून अधिक नाही. काही लोकांना आंबट आवडतं तर काही लोकांना आंबट आवडत नाही. हवं असेल तर ठेवा, नाही तर तुम्ही दुसऱ्याच दिवशी पापड बनवायला घेऊ शकता. इथे मी 2 दिवस छान असं फसफसू दिलेलं आहे. 2 दिवसांनी इथे तुम्ही बघू शकता की छान असं फर्मेंट झालेलं आहे. आपण बॅटर हलकं थिक ठेवलेलं होतं, पण 2 दिवसांनी हे बॅटर पातळ झालेलं आहे आणि आंबट अशी सुगंध येत आहे. भिजवून घेतलेला पीठ हे आपण आता भांड्यात मोजून घेणार आहोत. पाऊण पातेलं पीठ आहे, तर याच पातेल्याने आपल्याला 2 पट पाणी घालायचं आहे. आता आपण चूल पेटून घेऊया. त्याकरिता मस्त असं हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे आणि आता चूल पेटवून घ्यायची आहे आणि मोठं पातेलं आपल्याला मांडायचं आहे. आता आपण त्यात 2 पट पाणी घालून घेऊया. पाणी छान असं गरम करून घ्यायचं आहे. पाण्याला उकळी आलेली आहे. आपण इथे अगदी पारंपरिक पद्धतीने ज्वारीचे पापड बनवणार आहोत. हे पापड अतिशय चविष्ट लागतात चुलीवर बनवलेले. आता आपण त्यात 6 ते 7 सुखे लाल मिरच्या घालणार आहोत. अर्धी वाटी तीळ घालायची आहे. अर्धा वाटी लाल तिखट, चवीनुसार मीठ आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. बघू शकता हे छान असं मिक्स झालेलं आहे. आपलं पीठ सुद्धा तयार आहे. त्यानंतर ज्वारीचे पीठ अगदी बारीक धारेमध्ये सोडत जायचं आहे आणि चमच्याच्या सहाय्याने हलकं हलकं मिक्स करत राहायचं आहे, म्हणजे गुठळ्या पडणार नाही. एकसारखं हलवत राहायचं आहे. जेव्हा आपण हे ज्वारीचे पापड एवढ्या मोठ्या प्रमाणात गॅसवर बनवतो तेव्हा आपल्याला जवळजवळ 1 तास लागतो, पण चुलीवर जर केलं तर 15 ते 20 मिनिटात हा घाटा तयार होतो पापडाचा. त्यामुळे मी ज्वारीचे एवढ्या मोठ्या प्रमाणात पापड बनवायचे असेल तर मी चुलीवरच बनवते, म्हणजे लवकर होतात. सगळं ज्वारीचं पीठ मी यामध्ये घालून घेतलेलं आहे. एकसारखं पीठ सोडून घ्यायचं. आपल्या या बॅटरची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता, अगदी पातळ आहे. याला आपल्याला 15 ते 20 मिनिटं शिजवायचं आहे. सारखं हलवत हलवत शिजवायचं आहे, नाहीतर यामध्ये गुठळ्या होऊ शकतात किंवा बुडाला लागू शकतात. 15 मिनिटांनी तुम्ही बघू शकता अगदी खुदखुदून छान असं उकळी आलेली आहे. 4 ते 5 या पद्धतीत उकळी काढून घ्यायची आहे. एक उकळी जास्तीचीच काढायची आहे. जर पीठ शिजलं नाही तर पापड तुटतात. त्यामुळे एक जास्तीची उकळी काढली की म्हणजे पापड तुटणार नाही. पीठ आपला शिजून तयार झालेला आहे. हलकं पातळसर दिसत आहे, पण थंड झाल्यावर लगेचच घट्ट व्हायला सुरुवात होते. आता आपण याचे पापड बनवायला घेऊया. मी इथे उन्हात
कॉटनचा कपडा ओला करून वाळवत घातलेला आहे आणि यानंतर आपल्याला धापोडे बनवून घ्यायचे आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार छोटे मोठे धापोडे बनवू शकता। गरम गरम असताना धापोडे टाकून घ्यायचे आहे। एवढ्या पिठामध्ये जवळपास 100 ते 120 पापड तयार होतात। 5 ते 7 तास उन्हामध्ये वाळवून घेऊया। 5 तासाने तुम्ही बघू शकता धापोडे छान असे वाळल्या गेलेले आहे। आता हे धापोडे आपण काढून घेऊया। यासाठी आपल्याला उलट्या साईडनी धापोड्याला पाणी मारून घ्यायचं आहे आणि यानंतर 5 मिनिटं तसेच ठेवायचे आहे आणि मग कपडा ओढून घ्यायचा आहे। या पद्धतीत धापोडे आपले छान असे काढून घ्यायचे आहे। या पद्धतीने आपण सर्व धापोडे काढून घेऊया। बघू शकता की हे सर्व धापोडे आपले तयार झालेले आहे। आणखी 2 दिवस आपल्याला धापोडे वाढवून घ्यायचे आहे, म्हणजे ते छान असे 2 ते 3 वर्ष आरामात टिकेल। 2 दिवसांनी बघू शकता धापोडे छान असे वाढलेले आहे, अगदी पातळसर झालेले आहे। हे धापोडे मी तळून दाखवणार आहे। हे धापोडे तळण्यासाठी मी हाय फ्लेमवर तेल गरम करायला ठेवलेला आहे। त्यामध्ये आपण पापड तळून घेऊया। बघू शकता अगदी फुलून दुप्पट झालेला आहे। अगदी पातळसर कुरकुरीत असे पापड तयार झालेले आहे। खायला अतिशय चविष्ट लागतात। पावसाळ्यात मस्त असं गरम गरम वरण भात आणि पापड तुम्ही खाऊ शकता। ही रेसिपी कशी वाटली तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा। अशी विदर्भ पारंपरिक रेसिपीसाठी माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा। पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत थँक्यू।